तर या गोष्टी थोड्या खेळीमेळीने झाल्यात आणि त्या खेळीमेळीनेच घ्यायला पाहिजे. पण सर काही बदल होत आहेत महाराष्ट्राच्या राजकारणात, कारण एकनाथ शिंदे पण आज म्हणाले की मी छोटे मोठे ऑपरेशन करत असतो. आज आनंदराज आंबेडकर पण त्यांच्या पक्षासोबत युती झाली आहे. जाऊ दे, आता ऑपरेशनचा माझ्या एवढा अनुभव त्यांना नाहीये, त्याच्यामुळे मी छोटी मोठी ऑपरेशन करत नसतो, मी करतो ती मोठी ऑपरेशन करतो. ठीक आहे, मला वाटतं काय विषय आज पहिल्यांदा सामने सामने आला तर ज्यावेळेला सोन्याचा चमचा घेऊन तुम्ही जन्माला या वाक्यावर तुम्ही पलटवार केला त्याबद्दल काय? पहिला महत्वाचा मुद्दा असा की सोन्याचा चमचा घेऊन मी जन्माला आलो तर हे माझ्या वडिलांचं आणि आजोबांचं कर्तृत्व आणि आमची परिस्थिती काय होती कशी होती त्यांना माहिती आहे. ज्यांनी त्यांना सोन्याच्या चमच्यातनं भरवलं त्या अन्नाशी प्रतारणा केली हे पाप जनता विसरू शकणार नाही. पण आज पहिल्यांदा तुम्ही विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षात असताना भाषण केलं, त्यात विरोधी रेस्टॉरंट निष्ठा असे अनेक विषय निघाले, ज्यावेळेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुमच्या समोर होते. त्यांना बोलण्याचा काय अधिकारच नाही, कारण मी तेच परत सांगतो की मराठी माणसाला स्वतःच्या हक्काची जी काय रोजीरोटी आहे ती मिळवून देण्याचं काम शिवसेना प्रमुखांनी केलं आणि हे आयत्या ताटावरती बसलेली लोक होती त्यांनी खाल्ल्या ताटामध्ये जे काय प्रतारणा केली, मी जास्त तो शब्द वापरत नाही, तो त्यांना लखलाभ हो, लोक त्यांना ओळखू नये. मला जास्त काय बोलू. सभागृहात आज दोनदा मी पुन्हा येईल हे सभागृहात त्यांनी वाक्य अगदी देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेऊन मीच त्यांना सांगितलं ना माझ्या भाषणात परत बोला तुम्ही म्हणा म्हणून, कारण ही कोणाची एकाची मक्तेदारी नाही, विरोधी पक्ष सुद्धा आहेच आणि त्याच्यामुळे सभागृहात येणं, जसं अनिल परब आले, त्याच्या आधी मिलिंद आला, आता मी तर बिनविरोध आलो होतो, मला वाटतं सचिन पण तसे झाले, तर ही तर जाणं येणं सुरू असतं, त्याच्यामुळे तसा काही वेगळा विषय नाही. मला असं वाटतं याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाचा विषय आज जी मी बातमी वाचली की नाशिकमध्ये आपल्या म्हणजे भाजपमध्ये यायला कोणताही अडथळा असू नये म्हणून ज्यांच्यावरती 15-20 दिवसापूर्वी आरोप केले गेले होते आणि आरोप केले म्हणून आम्ही काढलं, त्यांच्यावरचे आरोप मागे घेऊन त्यांना पक्षात प्रवेश दिला जातोय भाजपच्या, एवढी ही यांची नीतिमत्ता खालवले हे फार दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. म्हणजे आता यांची राजकारणाची पातळी किती खालवले आणि कोणावरती काही आरोप करायचे, आयुष्यातनं उठवायचं, पूर्ण बदनाम करून टाकायचं, त्यांच्या पक्षात जातोय म्हटल्यानंतर आरोप मागे घ्यायचे आणि जणू काय गंगेत नाहून त्यांना घेतलं पक्षात, अशा पद्धतीने हे राजकारण चालले, फार वाईट आहे. म्हणजे उद्या जर का दाऊद ह्या भाजपामध्ये गेला तर भाजप दाऊदवरचे पण देशद्रोहाचे गुन्हे मागे घ्यायला कमी पाठीपुढे मागणार नाही. ह्याचं कारण आधी सलीम कुत्त्याबरोबर काय पार्टी केली म्हणून आरोप केले गेले, इक्बाल मिर्ची बरोबर व्यवहार केला गेला म्हणून आरोप केले गेले आणि त्यांनी मग ते पक्षात गेल्यानंतर ते आरोप मागे घेतले गेले. म्हणजे हे नवाब मलिक त्यांचं पण उदाहरण आहे, दाऊद बरोबर काय व्यवहार केला काय केला, पण ते त्यांच्या बरोबर गेल्यानंतर हे धुतले गेले, भ्रष्टाचाराचे आरोप केले गेले, त्यांच्या पक्षात गेल्यानंतर हे धुतले गेले. म्हणजे यांना भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र नाही करायचं आहे, तर भ्रष्टाचार आरोप मुक्त असा पक्ष करायचा आहे की जे आहे त्यांच्यावरती तुमचा आरोप आम्ही पुसून टाकतो, तुम्ही आमच्या पक्षात या. हे एवढ्या पातळीवरती राजकारण गेले, अशा वेळेला आम्ही आमने सामने आलो की हे झालं का ते झालं, ह्या गोष्टी गौण आहेत. आणि त्यात तुम्ही असं म्हणतात की राजही आपल्या सोबतच आहे. ती सामनाची मुलाखत येईल तेव्हा बघा ना. धन्यवाद. विधिमंडळ परिसरामधून उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं. फडणवीसांनी जे वक्तव्य केलं ते खेळीमेळीचं असल्याचं उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत. पोडियमवर बोलत होते. उद्धव ठाकरेंनी शिंदेंच्या बाजूला बसणं सुद्धा टाळलं. जेव्हा आपण फोटो सेशन ते लोक करत होते तेव्हा आपण पाहिलं आणि त्याच संदर्भात उद्धव ठाकरे पोडियमवर बोलत होते. Thank you.